सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले ज्या तत्व आहे, सिद्धांत आहे, आचार विचार प्रणाली आहे आणि ज्या अनंत लीळा केल्या जीवाकारणे, जीवाच्या हिताच्या भल्याच्या अनुषंगाने, ते चिंतन करून त्या परमेश्वराबरोबरच आपला आध्यात्मिक जीवन प्रवास करत असताना त्या परमेश्वराला आपण समजून घेतो आहे आणि परमेश्वराबरोबरच परमेश्वराची प्राप्ती करण्याची इच्छा ठेवून आपण हा जीवन प्रवास करत आहोत. अर्थात परमेश्वराच्या सन्निधानात परमेश्वराची आज्ञाप्रती पालन करण्यात परमेश्वराबरोबरचा हा आपला जीवन प्रवास सुरू असताना सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आपल्या भक्तांकरवी बाईसा आहे, हंसराज आहे, चांगदेव भट आहे, असे यांना बरोबर घेऊन रुद्धपूरला चाललेले आहे श्रीप्रभू बाबांच्या भेटीला. आणि ज्या ठिकाणी रात्र होईल त्या ठिकाणी देव मुक्काम करताय आणि असे अनेक वस्तीस्थानं या मार्गामध्ये परमेश्वराचे आपल्याला पाहायला भेटतात. आता परमेश्वर आलेगावला आलेले आहे. ज्या ठिकाणी वस्तीस्थान आहे, आपण बघत असतो अनेक ठिकाणी वस्तीस्थान आहे, त्या ठिकाणी एक दिवसाची वस्ती करून देव पुढे जातात. परंतु तिथंसुद्धा पूजा अवसर होतो बाईसांकडून, स्वच्छता होते, देवाचं आसन होतात, पूजा अवसर होतं, पिढाहरण व्याळी जे उपहार आहे ते होतात. आणि ज्या ठिकाणी परमेश्वर बसले आहे, ज्या ठिकाणी थांबले आहे, ते ठिकाणसुद्धा परमेश्वराचं नियोजितबद्ध आहे. कुठेही आता चालले, मंदिर दिसलं आणि थांबले देव, असं होत नाही. आपण जे स्थान वंदन करतो त्या स्थानाच्या ठिकाणीसुद्धा काही जडत्वाचे जीव असतात की जे दुःखात गेलेले असतात. ते परमेश्वराचे भक्त असतात, दैवराटीचे असतात, अनुसरलेले असतात. परंतु प्रमादी झाल्यामुळं कळत नकळत विकार, विकल्प, हिंसा यातून ते प्रमादी झाले. परंतु कणव जोडली त्यांनी, परमेश्वराचा धर्म सोडला नाही, धर्म करीत राहिले. काहींनी प्रायचित्त घेतलं, काही दुःख करत करत. तर परमेश्वराच्या या कणवेत असलेले जे जीव आहे त्यांना सुखफळाला पाठवण्यासाठी किंवा दुःखाचं परावर्तन सुखात करण्यासाठी परमेश्वर अशा स्थानांची निवड करतात आणि त्याच ठिकाणी परमेश्वर जातात. तेच स्थानाचं वंदन आपण करत असतो. तर परमेश्वराचं जे कार्य आहे, परमेश्वराचा जे अवतार आहे, तो जीवाच्या हितासाठी भल्यासाठी आहे. म्हणून कोणतीही गोष्ट अहेतुक किंवा कोणत्याही प्रकारचा उद्देश नसताना परमेश्वर करू शकत नाही. परमेश्वराचं उठणं, बसणं, चालणं, बोलणं सर्वच हे जीवाच्या हितासाठी आहे. आणि म्हणून परमेश्वर ज्या ठिकाणी जातात तिथंसुद्धा जीवाचं हितच आहे. अशा अनेक वस्तीस्थानाच्या माध्यमातून अनेक जीवांना परमेश्वराने सुखफळाला पाठवलेलं आहे. तर आलेगावलासुद्धा अशाच पद्धतीनं देवाचं वस्ती झालेली आहे. बाईसांनी विनंती केली, उपहार केला, पूजा अवसर झाला. जे चांगदेव भट आहे बरोबरचे, वेळ असेल तर देव त्यांना खेळायला पाठवायचे. त्यानंतर पातुर्डी वस्ती, पातुर्डा या गावात देवाचं जाणं झालं. दुसऱ्या दिवशी गावाच्या पश्चिमेस वैजनाथाचं देऊळ आहे. देवळात आसन झालं. बाईसांनी श्रीचरण शाळन केलं, तीर्थ घेतलं, साफसफाई करून पूजा अवसर केला आहे आणि उपहार करून देवानी आराम केलेला आहे. दुसऱ्या दिवशी टाकळी वस्ती, टाकळीला देव गेलेले आहे. टाकळीला गमन केल्यानंतर तिथं देवळात आसन झालं. बाईसांनी चरण शाळन केलं, उपहाराची निष्पत्ती केली, पूजा अवसर केला दुपारचा. सर्वज्ञांनी आरोगाना केली, गुळळा केला, आराम केला, पौड उपड झालं आणि त्यानंतर परत संध्याकाळचा पूजा अवसर झाला. म्हणजे ज्या ठिकाणी 3 पूजा अवसर होतात, 2 पूजा अवसर होतात, अशा पद्धतीनं त्या स्थानांची माहिती आपल्याला भेटत असते. पुढे त्या मार्गाला जे जे स्थानं आहे ते आपण जर केले असतील तर आपल्या लक्षात येईल हे सर्व वस्ती स्थानं आहे. बऱ्याच ठिकाणी येळवणी वस्ती होते. मग पुढच्या दुसऱ्या दिवशी येळवणला गमन केल्यानंतर नैऋत्य दिशेला लिंगाच्या देवळात परमेश्वराचं आसन झालेलं आहे. चौकात बाईसांनी श्रीचरण शाळन केलं, आसन केलं, उपहाराची निष्पत्ती केली, पूजा अवसर केला आणि देवाचंसुद्धा तिथं पौड उपौड आराम झालेला आहे, पूजा अवसर झालेला आहे.
अशा पद्धतीनं देव पुढे पुढे चालतात आणि ज्या ज्या जीवाची कणव आहे, ज्या ज्या जीवाला जे जेणं आहे ते देत चालतात. अर्थात ह्या वस्तीस्थानाच्या ठिकाणी कोणत्याही इतर सद्भक्त जे आहे, गावातले ब्राह्मण असेल किंवा असेल, ते काही भेटलेले दिसत नाही, कारण ते कणवीचे जीव नाही. परंतु ज्या ठिकाणी कणवीचे जीव आहे तिथं परमेश्वर जातात, वस्ती करतात, त्यांना ते देतात आणि पुढं दरमजल करत रुद्धपूरचा हा प्रवास या सद्भक्तांबरोबर परमेश्वराचा सुरू आहे. लाखापुरी वस्ती झाली पुढच्या दुसऱ्या दिवशी. त्या ठिकाणी लवकर गेल्यामुळं जे आपले चांगदेव भट आहे, देव त्यांना बटिका म्हणायचे, तर त्यांना देव खेळायला पाठवतात आणि ते बऱ्याच वेळ खेळल्यानंतर बाईसांनी उपार केला, बाईसांनी आवाज दिला, त्याला बोलवलं. दुपारचा पूजावसा झाला, गुळणा झाला, विडा झाला, पौड उपूड झालं, आराम झाला आणि संध्याकाळचंसुद्धा तिथं परमेश्वराचं पूजा अवसर झालेला आहे. अशा पद्धतीनं पुढं जात जात आता परमेश्वर कोंडेश्वरीला आलेले आहे. सर्वज्ञांनी शिंगणापूरला गमन केलेलं आहे आणि या शिंगणापूरमध्ये जे घाटे हरिभट आहे त्यांची भेट होऊन त्यांना स्थिती होते. पद्मेश्वराच्या देवळात देवाचं आसन होतं. बाईसांनी श्रीचरण चाळण केलं. आसन केल्यानंतर सर्व साफसफाई केल्यानंतर विडा ओळगाला. मग बाईसा आणि हंसराज जे आहे त्या मंदिरात थांबलेले आहे. सर्वज्ञांनी तिथून कोंडेश्वराच्या देवळात गमन केलं. वेगवेगळे मंदिर आहे, एका ठिकाणी देव थांबले आणि दुसऱ्या मंदिरात तिथं सहज फिरायला गेले. तर बरोबर चांगदेव भट पण होते आणि त्या मंदिराच्या चौकात देवाचं आसन झालं. तर तिथं चांगदेव भटाला स्थितीचा आनंद झाला आणि त्याच भैरवाच्या देवळात स्थितीचा अनुभव घेत बसले. आता सर्वज्ञ जे आहे ते देवळात जाण्याआधीच हातातल्या मंदिरात जाण्याच्या अगोदरच एक जे भक्त आहे ते तिथल्या देवतेच्या पूजेसाठी अर्थात तर्पणासाठी पाणी तुळशी घेऊन घाटे हरिभट नावाचे जे भक्त आहे, ब्राह्मण आहे, ते नदीकडून आलेले आहे. आणि बघा, एका ठिकाणी देवाची वस्ती आहे परंतु दुसऱ्या मंदिरात जाऊन देव थांबलेले आहे. अर्थात या ब्राह्मणासाठी, या कणवीच्या जीवासाठीच परमेश्वर गेलेले आहे आणि ते आले ते देवतेची भक्ती करायला. परंतु परमेश्वराकडे त्यांनी बघितल्यानंतर देवळाच्या गाभारात ते आल्यानंतर देवाकडे त्यांचं अचानक लक्ष जातं आणि आसनस्थ असलेल्या सर्वज्ञांजवळ ते येऊन बसतात, दंडोत घालतात, श्रीचरणावरती डोकं टेकवतात आणि देवाला विचारतात की जी गोसावींशी कधी आगमन झालं. त्यांनी श्रीचरणावर मस्तक टेकून तिथंच देवाच्या श्रीचरणावरती जे आणलेलं होतं देवतेच्या ठिकाणी करण्यासाठी, तर ते पाणी जे आहे ते देवाच्या श्रीचरणावरती टाकलं, चरणोदक प्राशन केलं, माथ्यावर घेतलं, तुळशी वाहिल्या, तुळशीचे अष्टांग पूजन केलं तुळशीनं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं असं आणि समोरच बसून देवाचं श्रीमूर्तीचं अवलोकन करत बसले. देवाने सुद्धा त्यांना स्थितीचा आनंद दिला, संचार दिला आणि बराच वेळ ती स्थिती उपभोगल्यानंतर, ती संपल्यानंतर, सुखानंदाचा अनुभव घेतल्यानंतर देव काय सांगतात की पलीकडच्या देवळात आहे ना बटीक नावाचा मुलगा आहे, तो खेळतोय, त्याला तुम्ही बोलून आणा म्हटले. आणि मग त्या ठिकाणी ते हरिभट देव जे आहे, घाटे हरिभट, ते चांगदेव भट जे आहे भैरवाच्या देवळात ते सुद्धा स्थितीमुळे बसलेल्या अवस्थेत होते. कारण देवाने त्यांना तिथं स्थिती दिली, तिथं बसवलं आणि हे देव दुसऱ्या मंदिरात आलेले आणि यांना आता तिथं बोलवायला पाठवलं आहे. तर ते अक्षरशः त्या मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या कळसापर्यंत तरंगत होते, आनंदाचा स्थितीचा आनंद घेत होते. कळसाळा त्यांचा स्पर्श होत होता आणि तरंगत असतानाच ते स्थितीमध्ये ते हरिभटांनी पाहिलं आणि त्यांना अत्यंत आश्चर्य झालं की एक मुलगा हवेत तरंगतोय, कळसाला हात लावतोय. तर ते परत आले देवाकडं. देवळाच्या कळसापर्यंत तरंगत आहे तो मुलगा म्हणे. आणि हे असं कसं काय, असं त्यांना आश्चर्यजनक वाटल्यामुळं देवाला ते विचारतात. मग देव काय म्हणतात, पुन्हा तुम्ही जा आणि सांगा की तुम्हाला गोसावींनी बोलवलं आहे, आमचं नाव घ्या आणि बोलवा, मग ते येतील, त्यांची स्थिती भंगाल म्हणे. मग चांगदेव भटाकडे ते जातात आणि सांगतात देवाला तुम्हाला गोसावींनी बोलवलं आहे. ते ऐकल्यानंतर चांगदेव भटाची स्थिती पण जाते आणि तो जमिनीवर येऊन ते त्यांच्याबरोबर देवाकडे आलेले राहतात. तर त्याला अत्यंत आश्चर्य वाटतं, चांगदेव भटाला आश्चर्य वाटतं आणि जे घाटे हरिभट देव आहेत त्यांनाही आश्चर्य वाटतं. कारण तो चांगदेव भट मुलगा
आणि तो हवेत तरंगतोय, मस्तपैकी आनंदाचा सुखानु अनुभव घेतोय. यांनासुद्धा स्थिती झाली होती. त्यांनी ते आश्चर्यजनक पाहिले. आता देवानी आश्चर्य दाखवण्याचं कारण काय आहे? ही स्थिती देण्याचं कारण काय आहे की या हरिभट देवाला, घाटे हरिभटांना देवाला जाणून द्यायचं आहे की मी कोण आहे, तुम्ही ओळखा. आणि असं फक्त परमेश्वरच करू शकतात. अशा पद्धतीनं त्यांना आकर्षित करायचं आहे. त्यांचं जे कणव आहे, जो संस्कार आहे, त्या पद्धतीनं त्यांचं स्वीकारायचं आहे. त्यांना ज्ञानाला, प्रेमाला योग्य करायचं आहे. त्यासाठी देव गेलेले आहे. आणि मग सर्वज्ञ म्हणतात आमच्या ते सर्व दोघंही विचारतात, जी हे असं कशामुळं होतं? जो आनंद आहे, आम्ही हवेत तरंगतो, आम्हाला स्थिती होते, ते कशामुळं होतं म्हटले. त्यांना ते आश्चर्य वाटतं. देवालाच विचारतात आणि मग देव म्हणतात स्पर्शामुळं, आमच्या स्पर्शामुळं होतं. आणि तिथं देवानी कुकडीचा दृष्टांत त्यांना निरूपण केला आहे. म्हणजे परमेश्वर जीवाच्या ठिकाणी अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी जे कुकडीचा दृष्टांत, मासळीचा दृष्टांत, काशवीचा दृष्टांत, शब्दवेदी रसाचा दृष्टांत, हे 4 दृष्टांत सांगितले. तर परमेश्वर कसे कार्य करतात जीवाच्या अनुषंगाने, हे म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान अत्यंत आपल्याला आश्चर्यचकित वाटलं पाहिजे. कारण हा जो अभ्यास आहे, हे जे जनरल नॉलेज आहे, हे सर्वसामान्य माणसांना असू शकत नाही, कळू शकत नाही. हे जे लोक आहे का जे अभ्यास करतात प्राण्यांचा जंगलामध्ये जाऊन, त्या अभ्यासाच्या अंती त्यांना या गोष्टीचा अनुमान कळेल, अर्थात यदा कदाचित कळू शकत नाही. हे कुठेही तुम्हाला साहित्यात सापडणार नाही. पण परमेश्वर कुकडीचा दृष्टांत तर जनरल आहे, आपण समजू शकतो. परंतु काशवीचा, मासळीचा, शब्दवेदी रसाचा हे जे दृष्टांत आहे, हे अलौकिक आहे. का परमेश्वर कसं कार्य करतात या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी आणि स्वतःची ओळख देऊन त्या परमेश्वराला या जीवाचं भलं करण्यासाठी परमेश्वर कसं कार्य करतात, तर ते त्या प्राण्यांचे उदाहरणं देऊन, दृष्टांत सांगून आपल्याला समजावतात. तर त्यांनी जो प्रश्न केला आहे की असं कसं काय होतं, कशामुळं होतं, तर देवांना आमच्या स्पर्शामुळं होतं. कारण कुकडी जशी आहे ना म्हटले, म्हणजे कोंबडी जशी आहे ती अंडी घालते, त्या अंड्याला काय करते, ती त्याच्यावरती बसून त्याला पाखवा देते, म्हणजे त्याला स्पर्श देते, ऊब देते. आणि त्यातून त्या कोंबडीच्या फक्त स्पर्शाने अमृतकळा निर्माण होतात, संचारतात. आणि त्यामुळं ते जे पिलू आहे लहान अंड्यातलं ते वाढतं. तशा पद्धतीने परमेश्वरसुद्धा स्पर्शातो काही जीवांना वेद देतात, स्थिती देतात, आनंद देतात. आणि त्याची जी आध्यात्मिक जी उन्नती आहे, प्रतिकारंता वाढवण्यासाठी परमेश्वर त्याला स्पर्श करतात. अर्थात हे संबंधदानाचे जे फळ आहे, या अनुषंगाने ते येतात. आणि म्हणून त्या जीवाची जशी कणव असेल तशा पद्धतीनं परमेश्वर त्यांना देतात. अशा पद्धतीनं कुकडीचा दृष्टांत परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि त्यानंतर सिंगणापुरात जे आहे हरिभटांच्या घरी देवाला त्यांनी विनंती केली का तुम्ही आमच्या घरी चालावं. आणि आता तिथं देव, चांगदेव भट आणि हरिभट हेच आहे. तर त्यांना विनंती केल्यानंतर देव परस्परच चांगदेवाला घेऊन हरिभटाच्या घरी जातात. हरिभटांनीसुद्धा ते संस्कारी ब्राह्मण असल्यामुळं त्यांनी देवाला आसन रचलेलं आहे, श्रीचरण शाळन केलेलं आहे, चरण तीर्थ घेतलेलं आहे. अगोदरही घेतलं होतं त्यांनी, आता इथंही घेतलेलं आहे. आणि मग देव सांगतात बटिका बाईसांनासुद्धा त्यांना इथंच बोलून आणा. कारण हंसराज आणि बाईसा या दुसऱ्या मंदिरात आहे, ज्या ठिकाणी वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी ते आहे. आणि ही जी लीळा आहे ही दुसऱ्या मंदिरात घडलेली आहे. देव या हरिभटाच्या निमित्ताने त्यांना योग्यता देण्यासाठी किंवा संबंध देण्यासाठी तिथं गेलेले. आणि मग या चांगदेवाला बटिका तुम्ही यांना इथंच बोलून आणा असं म्हणते. चांगदेव भट बाईसांना बोलवायला हंसराजाला बोलावून घेऊन येतो. त्यानंतर देवाचं मर्दाना माज्ञेनं होतं, पूजनाचा विधी संपन्न होतो, पूजा अवसर होतो. तिथं बाईसा तिथं पूजा अवसर करते त्यांची. बाईसांनी उत्तम प्रकारचं ताट केलेलं आहे त्या ब्राह्मणाच्याच घरी. सर्व कौशल्यपूर्वक भक्तिजनासहित सर्वज्ञांनी तिथंच आपलं आरोगाना केलेली आहे. आणि संध्याकाळच्या सुमारास हरिभट पुन्हा त्यांना स्थिती होते आणि त्या स्थितीच्या भरातच आनंद उपभोगत राहतात. आणि परमेश्वराच्या देवळात मग तिथं त्यांनी परत आपल्या वस्तीवर, ज्या ठिकाणी मंदिर वस्ती केलेली, देव तिथं निघून येतात, गमन करतात आणि तिथं वस्ती होते. हा जो हरिभट देव जो आहे, ब्राह्मण जो आहे, तो त्याच्या घरीच स्थिती उपभोगत, आनंद उपभोगत असतो आणि देव निघून येतात. अशा पद्धतीनं पुढच्या दुसऱ्या दिवशी मग देव रुद्रपूरला जाण्यासाठी निघतात. तिथं एकच दिवसाची वस्ती आहे, परंतु तिथं ह्या
हरिभट जे आहे, हरिभटांना देवानी स्थिती देऊन, संबंधदान देऊन, त्यांची जी अयोग्यता आहे ती फेडून योग्य केलेलं आहे, ज्ञानाला प्रेमाला पात्र केलेलं आहे. पुढं हे भक्त आपल्याला काही जे आहे दर्शनीय ते येत राहणार आहे, पुढं भेटत पण राहणार आहे. तर अशा पद्धतीनं देव दुसऱ्या दिवशी मग निघतात आणि आता रुद्रपूर अगदीच जवळ आलेला आहे. रुद्रपुराजवळ दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ बाईसांना म्हणाले की तुम्ही काय करा, आता हंसराजांना घ्या आणि श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी तुम्ही पुढे चाला, तुम्ही पुढे चाला, आम्ही पाठीमागून येतो. आता हे 4 जण आहे. हंसराज आणि बाईसा पुढे जातात आणि चांगदेव जो आहे छोटा मुलगा तो आणि देव पाठीमागून आम्ही येतो असं सांगतात. परंतु देवाने त्यांना गेल्यानंतर तिथं काय करावं, कसं राहावं, कशा पद्धतीनं श्री गोविंदप्रभू बाबांची सेवा करावी याच्या काही सूचना दिलेल्या असतात. आणि जाताना सांगतात तिथं वाकी गाव लागेल, त्या वाकीचा बाजार असेल, त्या बाजारात जाऊन प्रभूंसाठी या कासूचं वस्त्र वाकीच्या बाजारात घ्या म्हटले आणि पूजा अवसर जे सामान लागेल ते घ्या. श्रीप्रभूंना देखील जे पूजा अवसर तुम्ही मला करायचे दररोज ते आता श्री गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी करा. आमच्या ठिकाणी आता इथून पुढं जोपर्यंत आम्ही परमेश्वरपुराला आहे अर्थात रुद्रपुराला आहे तोपर्यंत तुम्ही त्यांचं पूजा अवसर करायचं. यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे की आता गोविंदप्रभू बाबा ही परमेश्वर आहे, सर्वसिंह चक्रप्रभू हे परमेश्वर आहे, हे उभयदृश्य अवतार आहे, ते परदृश्य अवतार आहे. परंतु समाजव्यवस्थेला सृष्टीव्यवस्थेला मान देण्यासाठी आणि आपल्यापर्यंत ती परंपरा येण्यासाठी श्री गोविंदप्रभू बाबांचं गुरुत्व स्वामी श्री चक्रारांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे ते स्वतःला त्यांचे शिष्य समजतात आणि शिष्यत्व स्वीकारल्यामुळं आणि त्यांना गुरुत्व मानल्यामुळं गुरुच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण कसं राहावं, कशा पद्धतीने राहावं, त्यांच्यासमोर आपण कसे आपले पूजा अवसर करून घेऊ नये, अधिकृतीचा जो आचार आहे तो कसा करू नये, हे परमेश्वर आपल्याला अप्रत्यक्षरित्या दाखवतात. दोन्ही परमेश्वर अवतार आहे आणि झालं असतं केलं असतं तरी काही फरक पडला नसता. पण समाजव्यवस्था कशी चालावी, सृष्टीव्यवस्था कशी चालावी हे परमेश्वराच्या कडेने परमेश्वराच्या प्रवृत्तीनं आपल्याला दाखवण्यासाठी ह्या परमेश्वराने लीळा केलेल्या आहे. आज परमेश्वर विद्यमान आहे असं आपण समजतोय, मानतोय आणि आपली धारणा आपली श्रद्धा तशीच आहे. पण तरीही आपल्याकडं पूजा अवसराचं पेव फेटलेलं आहे. कारण याच्या पाठीमागं काही अभिलाषा असतील, काही ज्ञानवृद्ध वयोवृद्धच्या ठिकाणी आपल्याला भावना असेल, श्रद्धा असेल आणि तीच परंपरा एकाने केलं दुसऱ्याने केलं अशा पद्धतीनं हे चालू आहे. आणि परंतु परमेश्वराने यावरती पुढे जाऊन बरंच तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, ते आपण बघणार आहोत की पूजा पुरस्कार न स्वीकारावे. भांडेकरांच्या बाबतीत तीच भांडेकरांकडून चुकी झाल्यामुळं भांडेकरांना गिल्टी फेल होऊन दुःख झालं आणि त्या दुःखातच त्यांचा गतप्राण झालेला आहे हे आपण बघितलं. पुढे जाऊनसुद्धा यातून कसा अविधी घडतो, यातून कशा पद्धतीनं आपण धर्मापासून जाऊ शकतो, ह्याच रुद्रपुरातली लीळा पण आपल्याला उपासनेच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. तर हे आपल्याला देवाने लीळा केलेल्या आहे, लीळा करून दाखवलेले आहे, हे आपल्याला समजण्यासाठी, आपल्यामध्ये समज निर्माण होण्यासाठी आणि ती समज आपल्याला आपल्या जीवनात उतरवण्यासाठी केलेली आहे. नुसत्याच लीळा सांगितल्या, लीळा ऐकल्या, लीळा समजल्या, लीळा बोलल्या, त्यातून मग आपण परमेश्वराला आठवलं अशातला भाग नाही. परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या तर तो सिद्धांत आचार विचार प्रणाली जी सांगितली ती आपण आपल्या जीवनात उतरावी. आणि म्हणून परमेश्वर बाईसांना सांगतात की आमच्या ठिकाणी आता पूजा अवसर करायचा नाही आहे, जोपर्यंत आम्ही परमेश्वरपुराला आहे तोपर्यंत तुम्ही गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी जसा पूजा अवसर करतात तो करायचा आहे. कपडा घेऊन जा, चरणावर फार काळ मस्तक टेकू नका, थोडं सुरक्षित अंतर ठेवून गोविंदप्रभू बाबांच्या खावणीनुसार प्रवृत्तीनुसार त्यांची सेवा करा. खूप जास्त जबरदस्ती किंवा खूप जास्त हट्ट तुम्ही धरू नका म्हटले. दुरून नजरेच्या टप्प्यात राहूनच श्रीप्रभू बाबांची सेवा करा, खूप जवळ जाऊ नका किंवा श्रीप्रभू बाबांची जी प्रवृत्ती आहे ती भंगू देऊ नका. अशा पद्धतीनं अनेक सूचना केल्यानंतर बाईसा आणि हंसराज जे आहे त्या पुढे जातात. पद्मेश्वराच्या देवळातच कौंडेश्वराच्या देवळापर्यंत त्यांना देव वाटे लावण्यासाठी पुढे पुढे येत राहतात आणि मग त्यांना सांगतात की जावा तुम्ही, आता आम्ही नंतर येतो. आता बघा किती जो आपला चांगदेव आहे भट लहान मुलगा, त्याची किती भाग्य आहे. कारण नंतरच्या काळामध्ये जोपर्यंत रुद्रपूरला जात नाही गोविंदप्रभू आपले स्वामी श्री चक्रधर, तोपर्यंत हाच मुलगा दररोज भिक्षा मागून आणायचा आणि त्यातली चांगली चांगली भिक्षा देवाला द्यायचा.
देवसुद्धा आनंदाने स्वीकार करायचे. म्हणजे किती तरी मोठ्या प्रेमाला तो पात्र परमेश्वराने त्याला केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं देव तिथं थांबले. दोघी पुढे गेल्या. वाकीच्या बाजारात जाऊन त्यांनी वस्त्र घेतलं आणि रुद्धपूरला गेलेले आहे. श्रीप्रभुबाबांचं त्यांना दर्शन झालं. तर विधीप्रमाणे भेटीविधान वगैरे सुरू झाल्यानंतर बाईसा जोपर्यंत श्रीप्रभुबाबांच्या सन्निधानात होत्या तोपर्यंत आमच्या सर्वज्ञांनी जसा विधी सांगितला तसाच तो केला. आणि स्वामी श्री चक्रधरांनी आपला पूजा अवसर करून घेतला नाही. हे विशेष महत्त्वाचं आहे. आणि तोपर्यंत आपला हा जो चांगदेव आहे मुलगा छोटासा तो तिथंच थांबलेला आहे. 7 दिवस देव तिथं थांबले होते. अर्थात बाईसांना आणि जे हंसराज आहे त्यांना 7 दिवस श्रीकुंद्रबाबांची सेवा करायला लावलेली आहे. आणि 7 दिवस देव मात्र ह्या मुलाला घेऊन चांगदेवाला घेऊन इथंच थांबलेले आहे. संध्याकाळच्या सुमारास चांगदेव भट जो आहे तो भिक्षा करायचा, देवाला चांगली चांगली भिक्षा द्यायचा. काही वेळेस हरिभट त्यांचंच गाव आहे ते, हरिभटाच्या घरून ते दही भात आणायचे. तो हरिभटसुद्धा दररोज दर्शनाला यायचा आहे. त्यानंतर तो झोळी दृष्टीपत करून वेळेसाठी सर्वज्ञांना विनंती करून जे जे चांगले चांगले पदार्थ आहे ते स्वामींना तो अर्पण करायचा आणि मग उरलेले पदार्थ आपण घ्यायचा. अशा पद्धतीनं श्री चांगदेव भटाकडून देवानी 7 दिवस त्यांच्या उपहाराचा स्वीकार केलेला आहे. भिक्षा मागून परमेश्वराला आपली क्रिया घडवणं हे परमेश्वराकडूनच होऊ शकतं. आपण ठरवलं तर आपण होऊ शकत नाही. परंतु आपली तशी तळमळ, तशी प्रार्थना, तशी इच्छा, तशी चतुर्विध दुःख आपल्यात जर असेल तर भविष्यात आपल्याकडून परमेश्वर असं करून घेऊ शकतात. सर्व काही भजनातून मिळतं. ज्ञान आहे, प्रेम आहे किंवा आचार आहे, प्रयत्नवाद आहे, हे सर्व परमेश्वराच्या ठिकाणी जे आपलं घडतं आहे ते भजनातून घडतं आहे. आणि हे भजन मात्र आपण करू शकत नाही. भजन परमेश्वर करून घेतात. चांगदेव भटाचं भजन 7 दिवस देवाने स्वीकारलं. तो जो हरिदेव भट जे आहे हरिभटाच्या घरचंसुद्धा देवाने अनेक वेळा स्वीकारलेला आहे उपहार तिथं. परंतु अलौकिकता दाखवूनसुद्धा त्यांना मात्र बोध होत नाही. कारण हा जो बोध आहे परमेश्वर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत जीवाला होऊ शकत नाही. किती मोठं आश्चर्य जरी दाखवलं देवाने आणि किती वेळा तर पुढे जाऊन त्यांना बोध होऊन मग परमेश्वराची ती भक्ती करणार, अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन अनुसरणार आणि मग परमेश्वराच्या प्राप्तीचे जे दरवाजे ते परमेश्वर त्यांच्यासाठी उघडणार. आणि मग शाब्द ज्ञानातून अपरोक्ष सामान्य विशेष ज्ञानातून अनादि अविधीचा छेद करून परमेश्वराला परमेश्वरच प्राप्त करून देणार आणि आनंदाला घेऊन जाणार. परंतु ही जी प्रक्रिया आहे ती एका दिवसात, एका भेटीत, एकाच जन्मात असं होणं शक्य नाही. त्या जीवाचा कसा प्रयत्न आहे, त्या जीवाची कशी कणव आहे, त्या जीवाचे कसे संस्कार आहे, त्याच्यानुसार परमेश्वर तर देण्यासाठीच आलेले आहे. जर त्या पद्धतीचा त्यांनी आचार असता किंवा देवाचं हे अलौकिकतं हे आश्चर्यजनक त्यांनी पाहिल्यानंतर देव कोण आहे, देवच असू शकतात, परमेश्वरच असू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही, अशा पद्धतीनं काही चिकित्सा केली असती, काही प्रश्न विचारले असते तर यदाकदाचित देवाने त्यांना बोध देऊन आणि पुढचे जे जन्म आहे ते पूर्ण नासून लगेच प्रतिकारणता वाढून परमेश्वराच्या पुनଃसंबंधाला येऊन ज्ञानप्रेम दिलं असतं. परंतु जीवाचा अप्रयत्न, या अप्रयत्नामुळेच आपण अनंत जन्म अनंत सृष्ट्या घालवलेल्या आहे. प्रयत्न आपला असला पाहिजे. तो प्रयत्नाचा जो संस्कार आहे तो आपल्यामध्ये जर आपण वाढीस नेला तरच प्रतिकारणता वाढून परमेश्वरापर्यंत आपली ही मजल परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत परमेश्वरच घेऊन जाऊ शकतात. त्याच्यासाठी परमेश्वराबरोबर अर्थात परमेश्वराच्या सन्निधानात राहून परमेश्वराबरोबरच आपला प्रवास होणं आणि त्या प्रवासाबरोबरच परमेश्वराने दिलेली समज ज्ञान आहे आपल्या जीवनात उतरून त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपला प्रयत्न राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता परमेश्वराचं आपण सन्निधान नाही सन्निधान असं म्हणत राहतो, पण परमेश्वराने सांगितलं आज्ञाप्रतिपालन करी हे सन्निधानच आहे. म्हणून परमेश्वराने ज्या लीळा अनंत केल्या त्या लीळेच्या माध्यमातून अनेक भक्तांच्या माध्यमातून आपल्याला जो समज दिलेला आहे, जे ज्ञान दिलेलं आहे, ती आपल्यासाठी आज्ञाच आहे. आणि ती आज्ञा जर आपण स्वीकारली, आपल्या जीवनात जर आपण ती उतरवली तर परमेश्वराबरोबरचा हा आपला प्रवास म्हणजे सन्निधानातलाच प्रवास आहे. आणि त्या पद्धतीनं परमेश्वरपर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे उपयुक्त ठरणार आहे. जर यदाकदाचित परमेश्वरा तर अनार्जित दाता आहे, त्यांनी कृपा केली आणि आपला प्रयत्न, आपली शुद्ध भावना, आपली विचारधारा त्या पद्धतीची जर असेल, त्या लेवलची ती अवस्था आपण जर पोचू शकलो तर आपलेसुद्धा अनंत जन्म परमेश्वर नासून डायरेक्ट पुनःसंबंधालाही नेऊ शकतात.
असा नकारात्मक विचार करायचा नाही की अनेक जन्म लागतात आणि मग या जन्मात शक्य नाही, एका जन्मात परमेश्वर भेटणार नाही, असं नाही. अनेक जन्म आपले गेलेलेच आहे, लागलेलेच आहे, म्हणून इथपर्यंत आलो आहे, बोधापर्यंत आलो आहे, परमेश्वरा आपण ओळखायला लागलो आहे, समजायला लागलो आहे, जाणायला लागलो आहे. आणि अशा पद्धतीनं जर परमेश्वराच्या सन्निधानात राहून, म्हणजे आज्ञाप्रतिपालनाच्या सन्निधानात राहून जर आपण परमेश्वराबरोबर प्रवास करतो आहे, तर परमेश्वरसुद्धा आपल्याला पुनःसंबंध ह्या जन्मात देऊ शकतात, असा होकारात्मक विचार करून आपण परमेश्वराबरोबर हा आपला आध्यात्मिक प्रवास करत करत परमेश्वराबरोबर प्राप्त करण्याच्या उद्देशाने जर आपला प्रयत्न तशा पद्धतीचा जर असला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.